दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पुढाकारानं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुक्रवारी अकोला शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत भिक्खू संघ, महापुरुषांच्या प्रतिमा, चित्तथरारक कवायती आणि लेझिम पथकांनी नागरिकांचं लक्ष वेधलं, तर बाबासाहेबांच्या विविध जयघोषानं आसमंत दुमदुमलं होतं। भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीसह महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, विद्वत समेत अन्य शाखांतर्फे भव्य मिरवणूक सोहळा पार पडला। या मिरवणुकीचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं। ते कॉटन मार्केट जवळ रथावर विराजमान झाले। त्यांच्यासोबत अनेक नेते उपस्थित होते। तर या मिरवणुकीचं अनेक ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजश्री शाहू महाराज अशा विविध महापुरुषांच्या प्रतिमा वाहनांमध्ये लावण्यात आल्या होत्या, तर वाहनांवर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली होती। गेल्या अनेक दिवसांपासून मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली होती। मिरवणुकीत लेझिम पथकं, आखाडे, देखावे, पारंपरिक वाद्य, बँड पथकं, समता सैनिक दलाचं पथसंचलन हे खास आकर्षण ठरलं। तर मिरवणुकीला अण्णाभाऊ साठे चौकातून सुरुवात झाली। तर ही मिरवणूक श्री शिवाजी कॉलेज, अकोट स्टँड, माणिक टॉकीज, मंगलदास मार्केट, महाराणा प्रताप चौक, गांधी चौक, मदनलाल धिंगरा चौक, टॉवर चौक असा मार्ग होता। तर अकोला क्रिकेट क्लब इथं या मिरवणुकीचा समारोप झाला।